नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू इयर पार्टी स्पेशल पावभाजी करणार आहोत. घरात छोटी-मोठी पार्टी असो, कधी जेवण करायचा कंटाळा आला असेल किंवा 31st न्यू इयर पार्टीसाठी काहीतरी मस्त करायचं असेल, तर घरच्या घरी हॉटेल स्टाईल ही पावभाजी तुम्ही नक्की करून बघा. चवीला अगदी अप्रतिम लागते. मी सांगितलेल्या बारीक-सारीक टिप्स तुम्ही लक्षात ठेवून पावभाजी केलं, तर घरचे तारीफ करून थकणार नाहीत. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी ओला मटार घेतलाय, 1 वाटी फ्लावर घेतलाय. फ्लावरचे असे मी मोठे-मोठे तुकडे ठेवून घेतलेत. 1 बीटरूट साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्यात. बीटरूटच्या फोडी देखील थोड्या मोठ्याशाच ठेवल्यात. 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचंय. छोटा पाव चमचा हळद घालायची. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पाण्याला एक खदगदून उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये फ्लॉवर घालून घ्यायचंय. अशा पद्धतीमध्ये फ्लॉवर पाण्यामध्ये उकळून घेतला की त्यामध्ये जे किडे असतात त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो. त्यामुळे फ्लॉवर 5 मिनिटासाठी अशा उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. 5 मिनिटं झाली की पाणी जे आहे ते काढून घ्यायचे. फ्लॉवर एका वेगळ्या डब्यामध्ये काढून घ्यायचे. कुकरच्या डब्यामध्ये फ्लॉवर आणि मटार घातलं की त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. पाणी न घालताच कुकरमध्ये ते शिजवून घ्यायचे. पाणी न घालता देखील भाज्या वाफेवरती शिजवल्या जातात. दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये बटाटे आणि बीटरूट घालून घेतलेले आहेत. यामध्ये सुद्धा आपल्याला अजिबात पाणी नाही घालायचंय. वाफेवरतीच बटाटे आणि बीटरूट शिजवले जातात. कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तुमच्या कुकरनुसार तुम्ही शिट्ट्या काढून घेऊ शकता. मी इथे 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. बटाटे वेगळ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. मी अजिबात पाणी घातलं नव्हतं, पण हे वाफेचं पाणी आहे. हे आपल्याला टाकून नाही द्यायचं, तर भाजीमध्ये वापरायचं आहे. आता मटार आणि फ्लॉवर मॅश करून घ्यायचे. त्यात तुम्ही बघू शकता मटार आणि फ्लॉवर किती व्यवस्थित शिजले गेलेत. अशा पद्धतीमध्ये तुम्ही आधीच कुकरमध्ये भाज्या शिजवून घेतल्यात, तर तुम्हाला देखील पावभाजी करायला अजिबात जास्तीचा वेळ लागणार नाही. बहुतेकदा आपण असं करतो, की जेव्हा पावभाजीची भाजी बनवतो त्याच वेळी सर्व भाज्या शिजवतो, पण त्याला वेळ खूप लागतो. तर त्यापेक्षा अशाच तुम्ही भाज्या आधी शिजवून घेऊ शकता. तुम्हाला जर सकाळी पावभाजी करायची असेल, तर रात्रीच भाज्या शिजवून ठेवल्या तर लगेच 10 मिनिटात सकाळी तुम्ही फोडणी घालून पावभाजी तयार करू शकता. मॅशरच्या साहाय्याने मटार आणि फ्लॉवर मॅश करून घेतले, त्यामध्येच बीटरूट सुद्धा घालून घ्यायचे. जर तुम्हाला जास्त घाई असेल, तर बीटरूट सुद्धा शिजवून नका घेऊ, तो किसून घ्या. अजून मग तुमची भाजी लवकर तयार होईल. आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा सुद्धा ती लोकं अशीच पावभाजी करून ठेवतात. भाज्या शिजवून रेडी ठेवल्या जातात आणि जेव्हा आपण ऑर्डर करतो तेव्हा त्यात लगेच गरम करून सर्व्ह करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीमध्ये घरी भाजी नक्की करून बघा. चवीला अगदी अप्रतिम हॉटेल स्टाईल तुमची पावभाजी तयार होईल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. इथे माझ्या भाज्या मॅश करून झालेल्या आहेत. मॅश करताना सुद्धा अगदी संपूर्ण मॅश नाही करून घ्यायचं, तर थोड्याशा भाज्या कुठेतरी दिसल्या पाहिजेत. बटाटे देखील शिजवून घेतलेले आहेत. त्या आधी हाताने स्मॅश करून घ्यायचे. त्यानंतर मॅशरने मॅश करून घ्यायचेत. म्हणजे आपला खूपसा वेळाचा इथे वाचतो. एका कुकरमध्ये तेल घालून घेतले, त्यावरती बटर ठेवले. बटर आपल्याला वितळू न देता लगेचच त्यामध्ये एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय, तो घालून घ्यायचा आहे. बटर मी यासाठी वितळू नाही दिलाय, कारण बटरचा जो सुवास असतो तो कांद्यामध्ये उतरतो. कांदा मऊ होईपर्यंत, त्याचा थोडासा रंग बदली होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. कांदा परतून झालेला आहे. यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. आलं लसणाची पेस्ट तिचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 ते 2 मिनिटभर तेलावरती परतून घ्यायची आहे. 1 मिनिटभर आलं लसूणची पेस्ट सुद्धा परतून झाली. आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. 3 टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते घालून घ्यायचे. टोमॅटो सुद्धा 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतत असतानाच 1 चमचा रोजच्या वापरण्यातला लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला घालून सुद्धा पुन्हा 1 मिनिटभर परतून घ्यायचे. मसाले परतत असतानाच यामध्ये 1 गाजर साल काढून बारीक चिरून घेतलाय, तो घालून घ्यायचे आणि 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, ती घालून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही भाज्या चॉपरमध्ये चॉप करून घेतल्यात तरी चालतील. गाजर आणि शिमला मिरची शिजायला जास्तीचा वेळ लागत नाही. त्यामुळे या भाज्या कुकरमध्ये बाकी भाज्यांसोबत शिजवायचे नाही. जर बाकी भाज्यांसोबत तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेतलात तर पावभाजीची चव बदली होईल.
टोमॅटो, गाजर आणि शिमला मिरच शिजण्यासाठी यावरती झाकण ठेवायचे. कुकरचं झाकण बंद करून लावायचं नाही, तर थोडंसं ते उघडंच ठेवायचं आहे. 5 मिनिटभर भाज्या शिजण्यासाठी ठेवायच्या. 5 मिनिटं झाली की झाकण काढून घ्यायचं. टोमॅटो, गाजर आणि शिमला मिर्च 5 मिनिटाच्या आतच व्यवस्थित शिजल्या जातात. शिजल्या की नाही हे कसं ओळखायचं? तर तुम्ही चमच्याने थोडंसं दाबून बघू शकता. जर सहज भाज्या मॅश झाल्या तर समजायचं की आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. नसतील शिजल्या गेल्या तर पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवून तुम्ही त्या शिजवून घेऊ शकता. झाकण काढल्यावर तुम्ही बघितलं असेल किती छान तरी आली होती. बटरची सुद्धा शाईन यावरती आली होती. आता यामध्ये मॅश करून ठेवलेल्या भाज्या घालून घ्यायचेत. बीटरूट आणि बाकी भाज्या मॅश करून ठेवल्या होत्या त्या यामध्ये घालून घ्यायचे आणि बटाटा मॅश करून ठेवला होता तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. या पद्धतीमध्ये तुम्ही पावभाजी केला तर तुमची पावभाजी देखील अगदी कमी वेळात झटपट हॉटेल स्टाईल तयार होईल. तुम्हाला जर आणखी झटपट पावभाजी करायची असेल, जास्तीचा वेळ नसेल लावायचा, तर जिथे आपण बीटरूट कुकरला शिजवून घेतलेत, त्याऐवजी तुम्ही बीटरूट किसून घ्या. बीटरूट थोडंसं हार्ड असतं, त्यामुळे तो मॅश करायला वेळ जातो. मग जर तुम्ही बीटरूट किसून घेतला, तर जो मॅश करायचा वेळ असतो, तो सुद्धा तुमचा वाचेल. यामध्ये मी पावभाजी मसाला नाही घातलाय, तो कधी घालायचा मी तुम्हाला पुढे सांगेनच. आणि पावभाजी मी कुकरमध्ये का केली हे देखील मी तुम्हाला पुढे सांगेन. ज्या डब्यामध्ये भाज्या मॅश करून घेतल्या होत्या त्याच डब्यामध्ये पाव पेला पाणी घालून घ्यायचे आणि ते पावभाजीमध्ये घालून घ्यायचे. पुन्हा 2 पेले पाणी यामध्ये घालून घ्यायचे. पावभाजी जास्त घट्ट नसते, ती थोडीशी सैलच असते. त्यामुळे तुम्ही त्यानुसार पाणी घालून घ्या. पाणी घातल्यावरती सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात भाजी वेगळी आणि पाणी वेगळं असं झालेलं नाहीये. सर्व भाज्या व्यवस्थित मिळून आलेल्या आहेत. याचंच कारण आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. आता मी तुम्हाला सांगते की मी ही भाजी कुकरमध्ये का केली आहे. जेव्हा तुम्ही बाहेरची पावभाजी खाता तेव्हा ती लोकं भाजी जी असते ती आधी शिजवून ठेवतात. जेव्हा आपण ऑर्डर करतो तेव्हा ती तव्यात काढून त्यामध्ये मसाले घालून मॅश करून देतात. म्हणजे सर्व मसाले जे आहेत ते व्यवस्थित पावभाजीमध्ये मिक्स होतात आणि मसाले शेवटी घातल्यामुळे त्यांचा फ्लेवर पावभाजीमध्ये तसाच्या तसा राहतो. घरामध्ये एवढा मोठा तवा नसतो त्यामुळे ते मी कुकरमध्ये केलंय. जर तुम्ही जास्तीच्या प्रमाणात करणार असाल तर मोठ्या टोपात सुद्धा करू शकता. इथे मी 1 चमचा पावभाजी मसाला घातलाय आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलाय. दोन्ही मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत. ज्यावेळेस जास्तीची पावभाजी करायची असेल त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित मसाले मिक्स करू नाही शकत. तर त्यावेळेस काय करायचं यासाठी तुम्हाला एक खास ट्रिक सांगते. मसाले शेवटी घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर त्यावर थोडंसं बटर ठेवायचं आणि कुकरचं झाकण ठेवून घ्यायचं. झाकण बंद नाही करायचंय, सहज ते ठेवून घ्यायचे. 2 मिनिटसाठी गॅसची फ्लेम लो ठेवून ते झाकून ठेवायचे. 2 मिनिटं झाली, झाकण काढून बघायचं. भाजीला छान तरी आलेली असते. मसाल्यांचा आणि बटरचा स्वाद छान पावभाजीमध्ये उतरतो. अशा पद्धतीमध्ये पावभाजी तुम्ही केला तर तुमची पावभाजी देखील हॉटेलसारखीच तयार होईल. तुम्ही सुद्धा या पद्धतीमध्ये पावभाजी करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट करून नक्की सांगा. घरात छोटी-मोठी पार्टी असो किंवा कधी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल किंवा आता 31st येते तर न्यू इयरला घरातल्या सर्वांना अशा पद्धतीमध्ये घरच्याच घरी हॉटेल स्टाईल पावभाजी करून द्या. मी खात्रीने सांगते घरातले कौतुक करताना थांबणार नाहीत. आता पावभाजीसाठी पाव शेकवून दाखवते. त्यासाठी थोडंसं तेल घालायचंय, त्यामध्ये बटर घालायचंय आणि मग पावभाजी मसाला घालून तो मिक्स करून घ्यायचंय. त्यावरती पाव ठेवून घ्यायचंय आणि व्यवस्थित पाव शेकवून घ्यायचेत. मी आधी तेल यासाठी घातलंय कारण जर तुम्ही डायरेक्ट बटर घातलं तर बटर लगेच जळू शकतो. त्यामुळे आधी थोडंसं तेल घालायचंय आणि त्यानंतर त्यामध्ये बटर आणि मसाला घालून घ्यायचाय. या प्रमाणात केलेली पावभाजी 5 ते 6 जणांना तुम्ही सहज सर्व्ह करू शकता. कांदा, आलं लसणाची पेस्ट किंवा दुसरे इतर मसाले देखील परतताना ते व्यवस्थित परतायचे. अजिबात ते जास्तीचे करपले देखील नाही गेले पाहिजे किंवा कच्चे देखील नाही राहिले पाहिजे. ह्या पावभाजीमध्ये आपण अजिबात रंगाचा वापर केलेला नाहीये. घरच्या साहित्यामध्ये बीटरूटचा वापर करून पावभाजी केलेली आहे. त्यामुळे अगदी हेल्दी देखील झाली आणि हॉटेल स्टाईल झाली आहे. पावसुद्धा मी तुम्हाला शेकवून दाखवलेला आहे. याच पद्धतीमध्ये तुम्ही पावभाजी नक्की करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा.
जेणेकरून माझे रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.